पुणे विद्यापीठ येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाची एक बाजू 1 मेला सुरू होईल आणि पूर्ण पूल 15 ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या पुण्यासंदर्भातील प्रश्नांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी भाजपचे दत्तात्रय खाडे, गणेश बागडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, आनंद छाजेड, किरण ओरसे, सचिन वाडेकर, प्रकाश सोळंकी आदी उपस्थित होते। विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। दरम्यान या चौकात बाणेर आणि राजभवनकडे येणाऱ्या पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी म्हटलं आहे। पुण्याच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे अशी मागणी विधानसभेत केल्याचं सांगत शिरोळे पुढे म्हणाले की पुण्यातील सीसीटीव्ही हे पोलीस, महानगरपालिका, मेट्रो आणि अन्य काही खाजगी संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येतात। या कॅमेऱ्यांच्या दर्जामध्ये फरक आहे, त्याची देखभाल देखील होत नाही हे लक्षात आले। गुन्ह्यांना आळा घालणे, वाहतुकीचा प्रश्न सोडवणे यासाठी सीसीटीव्ही हा महत्त्वाचा घटक झाला असून पुण्यात सध्या 10,000 कॅमेरे आहेत। भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम ठेवायची असेल तर पुण्यात आणखी 10,000 कॅमेरे बसवणे आवश्यक आहे। पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे निर्णय घेणे शक्य व्हावे असे धोरण असायला हवे हे लक्षात घेत सीसीटीव्हीसाठीचे सर्वसमावेशक धोरण येत्या महिन्यात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं त्यांनी सांगितलं। 1 मेला आपला असा प्रयत्न आहे की ब्रह्मन चौकापासून ते ई-स्क्वेअर पर्यंत वन वे असा तो जो रूट आहे तो कंप्लीट झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता कंप्लीशनच्या दिशेने। सो 1 मेला आपल्याला तो सुरू करता येईल नक्कीच। आणि येणारे जे 2 म्हणजे बाणेरकडे जाणारा आणि पाषाणकडे जाणारा हा साधारणतः ऑगस्ट एंडपर्यंत आपण 15 ऑगस्टपर्यंत करायचा आपला प्रयत्न आहे। त्या दृष्टिकोनाने आता आपलं काम चालू आहे। मला विश्वास आहे की तोपर्यंत हे 15 ऑगस्टपर्यंत हे पूर्णच काम संपत आहे। महत्त्वाचं सगळ्यात जे पुण्यामध्ये जे CCTVचं नेटवर्क आहे ते आता 10,000 कॅमेऱ्यांचं आहे। ते 10,000 कॅमेरा अजून पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून 10,000 कॅमेरा लागणार आहेत, त्याची मी मागणी केली। आणि हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार केली पाहिजे, जेणेकरून विविध स्टेक होल्डर जे इस्टॅब्लिश करतात ते मेंटेन होत नाहीत, त्यामुळे लॉ डिटेक्शनच्या वेळेला प्रॉब्लेम होतो। आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अश्युरन्स दिले की 1 महिन्याच्या आत सर्व CCTV मेंटेनन्सच्या बाबतीत एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार केली जाईल। आणि नवीन CCTV घेताना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल की लेटेस्ट टेक्नॉलॉजी, नाईट विजन असेल, जेणेकरून आपल्याला क्राईम डिटेक्शनचा सगळ्यात मोठा सोर्स हा आता CCTV झाला आहे, तर तो त्याच्याबद्दलची पॉलिसी आता तयार होती। आणि ह्याच्यानी आपल्या ओव्हरऑल नुसतंच पुण्यात नाही पण महाराष्ट्रामध्ये जे क्राईम डिटेक्शन आहे ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा ही पॉलिसी तयार होणार आहे। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता की HSRP ज्या नंबर प्लेट आहेत ज्या आता बंधनकारक आहेत, त्याची जी मुदत होती ती 30 एप्रिल होती आणि ती वाढवण्याची मी मागणी केली। आणि त्याला 2 महिन्याचे एक्सटेन्शन ऑलरेडी गव्हर्नमेंटने दिलं आहे आणि त्याच पद्धतीने गरज पडली तर अजूनसुद्धा एक्सटेन्शन मिळेल। त्यामुळे कुठल्याही पद्धतीने नागरिकांनी पॅनिक किंवा हे होऊ नये असा निर्णय, चांगला निर्णय झाला। तिसरा जो GBS पेशंटसाठी जे काही गव्हर्नमेंटनी जे काही फॅसिलिटीज देत आहेत, ज्याच्यामध्ये अजून थोडासा हातभार हा सरकारने लावावा अशी मी मागणी केली। त्याच्यावरती त्यांनी आश्वासन दिलं की जे काही राज्य सरकारच्या योजना आहेत त्याच्यात सुद्धा वाढ करून देतील, जेणेकरून GBSच्या पेशंट्सला जो काही आर्थिक ताण होतो आहे त्याच्यापासून त्यांना निजात मिळेल। चौथं आपलं जे ससून आहे, ससून हॉस्पिटलमध्ये मुख्यतः हे सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्रॉबॅकचा मेन पॉईंट असेल तर तो त्यांच्याकडे एक चांगला डीन नाही आहे, सतत ते डीन बदलत राहतात। तर एक योग्य असा अधिकारी समजा त्यांनी ससूनला दिला तर ससूनच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतील। आणि आपले जे काही सार्वजनिक हॉस्पिटल्स आहेत ह्याच्यामध्ये आउटसोर्सिंगची पॉलिसी तयार केली पाहिजे, कारण आपल्याकडे मेन जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते आपल्याकडे नसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या सोयीसुविधा देता येत नाही। या बाबतीत एकत्र येऊन एक चांगली पॉलिसी तयार करावी, जेणेकरून जे लोक हे सरकारला, समाजाला मदत करायचे त्यांची भावना आहे ज्या डॉक्टर्सची, त्यांना बरोबर घेऊन समजा आपण काम केलं तर मला वाटतं की आपले सार्वजनिक आरोग्यामध्ये एक चांगली सुधारणा होईल। त्याच पद्धतीने पुणे मुंबई कॉरिडॉर, इकॉनॉमिक कॉरिडॉर हो आता प्रस्तावित करणं, हे प्राधिकरण तयार करणं हे गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने पुणे आणि मुंबईचा विस्तार होतो आहे
तो विस्तार पाहता नुसतं त्याला सायलोजमध्ये बघून उपयोग नाही, त्याला एकत्रित बघितलं तर मला वाटतं की नक्कीच आपल्या पुणे मुंबईचा एकत्रित विकास हा पार पडेल. त्यामुळे हे काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा मला संधी मिळाली आणि त्याचबरोबर 2 महत्त्वाच्या बैठका आता येणाऱ्या 15-20 दिवसात लागतील. त्यामध्ये एक म्हणजे पुणे कॅन्टॉन्मेंट आणि खडकी कॅन्टॉन्मेंटचं विलिनीकरण हे पुणे महानगरपालिकेत व्हावं, ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आता लवकरच लागेल. त्याची सगळी जी काही फॉर्मॅलिटीज आहेत की जे पत्रव्यवहार व्हायला पाहिजे तो आता झालेला आहे. त्यामुळे त्या बाबतीतली लवकरच बैठक लागेल आणि एकंदरीत पुणे पिंपरी चिंचवडच्या सर्व आमदारांसहित पुण्याचे जे इष्टांक आहे राशनच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक आदरणीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लावली जाणार आहे, ज्याच्यामध्ये जे आपले इष्टांक वाढवण्याच्या बाबतीत जे काही ई-पॉसमध्ये सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम्स आहेत, कार्ड रिन्यू करायचे प्रॉब्लेम्स आहेत, ह्यावरती एक चर्चा होऊन त्याच्यात तोडगा निघेल.